त्याच्यामध्ये आपण वेगवेगळी इम्पॉर्टंट माहिती आपल्याला सांगणार आहोत. पहिला शेड्यूल होता आयुक्त महानगरपालिका यांनी निवडणूक कार्यक्रमाची सूचना शासन राजपत्र व किमान 2 स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याची तारीख जे 18 डिसेंबर होती, गुरुवार. त्याच्यानंतर नाम निर्देशन पत्र 3 आहे स्वरूप कंकाळ जे की उपजिल्हाधिकारी तथा सक्षम अधिकारी धारावी पुनर्विकास प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबई म्हणून कार्यरत आहे. त्यांच्याकडे जे प्रभाग आहे आणि एक मॉडेल बूथ सुद्धा तयार करणार आहोत. महापालिकेच्या जेव्हा निवडणूक होतो तेव्हा एक आपल्याला वोटरसाठी एक वेगळी प्रक्रिया वोट करावा लागतो, कारण की एक वॉर्डात 4 हे असतात पॅनल. म्हणजे व्हिडिओग्राफी करून ती इलेक्शन कमिशनला सादर करणार आहे. या संवेदनशील केंद्र आणि अतिसंवेदनशील केंद्र याच्या संदर्भात बैठक होत असते. त्या बैठकीमध्ये ते आपण डिसाईड करतो. या संदर्भातली बैठक अद्याप झालेली नाही. त्यानंतर जेव्हा बैठक होईल तेव्हा आम्ही तुम्हाला कळवतो. आयुक्त साहेब नमस्कार, मी अनमोल सागर, भिवंडी निजामपूर शहर महापालिका आयुक्त. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात आता इलेक्शनचा शेड्यूल सुरू झालेला आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रात एकूण 6,69,033 मतदारसंख्या आहे. एकूण आपण 750 पोलिंग बूथचं नियोजन केलेलं आहे. 7 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती पण झालेली आहे. मी जवळपास 5,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे, जेणेकरून इलेक्शनच्या प्रोसेस स्मूथली आणि ट्रान्सपेरंट व्हावं. आता मी भिवंडीकरांना विनम्र निवेदन करतो आणि आवाहन करतो की आपण मोठ्या प्रमाणात 15 तारखेला वोटिंग करावं. सुट्टी जरी असली तरी पण आपण बाहेर यावा आणि वोटिंग करावा. आपल्यासाठी आपण पोलिंग बूथवर विशेष सुविधा पण ठेवलेली आहे. पिण्याची पाण्याची सुविधापासून टॉयलेट पर्यंत सगळे. आपण वोटर ऍप मताधिकार ऍपवर आपलं नाव शोधून आणि आपला पोलिंग बूथ सुद्धा आपण शोधू शकतो. तर मी परत आवाहन करतो की आपण मोठ्या प्रमाणात वोटिंग करावं. धन्यवाद.